श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। चौगाव येथील सोमनाथ गवळी यांच्या आत्महत्येप्रकरणी बुऱ्या बागल्यांसह 14 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। 80 फुटी रोडवरील रद्दी व पुठ्ठ्याच्या गोदामाला अचानक आग, लाखोंचे नुकसान। कापडणे येथील आदिवासी भिल्ल समाज बांधवांना मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याची मागणी। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। आणि अजंग येथे नाथबाबा यांच्या यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील चौगाव येथील सोमनाथ गवळी यांनी शेतातील गोठ्यात मंगळवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या प्रकरणी बुऱ्या बागलेसह 14 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी दमबाजी करीत महिलांना लावून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याने चौगाव येथील सोमनाथ शंकर गवळी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बुऱ्या सीताराम बागलेसह 14 जणांविरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। दोन्ही गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक केल्याशिवाय सोमनाथचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे तालुक्यातील चौगाव येथे सोमनाथ शंकर गवळी वय 45 हे परिवारासोबत वास्तव्यात आहेत। त्यांचा मुलगा अजय याला 15 दिवसापूर्वी एका जमावाने शिवेगाळ करत लोखंडी रॉड डोक्यात टाकून गंभीर दुखापती केले होते। या प्रकरणी सोमनाथ गवळी यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। या घटनेनंतर एक जमाव घरी आला, समझोता करून घ्या, गुन्हा मागे घ्या, तुमच्याहून काहीच होणार नाही अशी दंबाजी करत होते, अन्यथा तुमच्या विरोधात बलात्काराची केस दाखल करू अशी धमकी दिली जात होती। यामुळे सोमनाथ गवळी हे तणावात आले होते। अशातच मंगळवारी पहाटे गवळी परिवार शेतातील घरात झोपलेले असताना बुऱ्या सीताराम बागले याच्यासह एक जमाव शेतात आला। शिवीगाळ करत गुन्हा मागे घेतला नाही तर तुला बघतोच असे बोलून धमकी देऊन निघून गेला। या प्रकाराला घाबरून सोमनाथ यांची पत्नी संगीता गवळी यांनी चौगाव गावातील नातेवाईकांना झालेला प्रकार सांगण्यासाठी आल्या असता तोपर्यंत शेतातील म्हशीच्या गोठ्यातील छताच्या पत्र्याच्या दांड्याला सुताच्या दोरीने गळफास लावून सोमनाथने आत्महत्या केली। सोमनाथ गवळी यांनी आत्महत्या केली नसून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे असा आरोप सोमनाथ गवळी यांच्या पत्नी संगीता गवळी यांनी केला आहे। चौगाव इथे झगडा झाला, म्हणजे रेड्यांच्या तक्रार चालू होत्या बाहेर, गावात कोणीच नव्हते। आमचा एक मुलगा पत्रिका वाटायला बाहेर गेला होता भावाचा, तो घरी आला। घरी आल्यानंतर त्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली। आमचेच लोक आहेत ते दिलेलेच आहे, आम्ही त्यांचे सगळे नावं दिले आहेत। पोलीस स्टेशन काय झालं नेमकं प्रकार आता दाखल केले। त्याचा मेंदूला मार लागल्यामुळे त्याचे हात पाय फ्रॅक्चर झाले। आम्ही 2-4 वेळा विनवण्या केल्या, DSP SP साहेबांकडे बी अर्ज दाखल केले। त्याच्यानंतर SP साहेबांना बी अर्ज दाखल केले, विनंती केली आम्हाला न्याय पाहिजे बुवा, पण त्यांनी पण आमच्या दुर्लक्ष केले। वरून त्यांना पैसे भेटत होते, बाकीच्या लोकांना तो गैवडे कोणता आहे त्याला पैसे भेटत होते, मग त्यामुळे तो केस जाग्यावरच दाबून देत होता। 15 दिवसापासून त्यांना अटक पण केली नाही आणि आमचं पेशंट आज बी दवाखान्यात आहे। तुम्ही पण बघून घ्या त्याची परिस्थिती, हात पाय गेलेला आहे त्याच्या मेंदूला मार लागल्यामुळे। आणि आज रात्री पण 3-4-1च्या सुमाराचा 10-12 लोक आले, हे दगडफेक केली त्यांच्या गोठ्यावरती। दगडफेक झाल्यानंतर त्यांनी दम दिला, तू केस मागे घेतो की तुझे बी हात पाय मुलासारखे काढू म्हणे, असं बोलले ते। त्याला धमकी दिली। त्यानंतर ते दोघंच नवरा बायको होते। ती बाई घरी माझ्या भावांना काही पुतणे वगैरे राहतात त्यांना बोलवायला आली घरी, तोपर्यंत यांनी मारलं का त्यांनी पाशी घेतली त्यांनाच माहिती। मग ती घरी आलेली होती बाई। तुमची मागणी काय आता? आम्हाला न्याय पाहिजे, हे यांना अटक झाल्याशिवाय आम्ही PM करू देणार नाही। तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा। तसं जर होत राहिलं तर मग कोणाकडे जायचं? आमच्यासारख्या अनाडो माणसांनी कोणाची मदत मागायची? जर शासन जर मदत देत नसेल, नुसते पगारच खात असतील तर त्याचा उपयोग काय आहे? आम्ही सर्वांकडे अर्ज दिले आहेत, आमच्याकडं ओशातीच्या कुठं आहे दाखवली नाही, त्यांना अटक केली नाही म्हणून आज तो मेला। आणि हे झालं नाही तर उद्या आमच्यापैकी 1-2, आज अटक झाली नाही तर 1-2 आमच्यापैकी मरतील, नाही तर मग काहीतरी वाईटच घटना घडेल।
धुळे शहरातील 80 फुटी रोडवरील नटराज चित्रपटगृहाच्या बाजूला असलेल्या रद्दी व पुठ्ठ्याच्या गोदामाला अचानक आग लागून लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. महापालिकेच्या अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. धुळे शहरातील 80 फुटी रोडवरील नटराज चित्रपटगृहाच्या बाजूला असलेल्या एका रद्दी व पुठ्ठ्याच्या गोदामाला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबद्वारे पाण्याचा मारा करून एकूण 6 बंबद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की 80 फुटी रोडवर नटराज चित्रपटगृहाच्या बाजूला अनवर अन्सारी यांचे पुठ्ठ्याचे दुकान आहे. सोमवारी ईदमुळे दुकान बंद होते, तर सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अचानक दुकानातून धूर येऊ लागला. तसेच आगीच्या ज्वालाही उमसू लागल्या. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती दुकान मालकाला दिली. तसेच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. मनपाचे 3 अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले व त्याद्वारे पाण्याचा मारा सुरू करण्यात आला. 3 बंबांनी प्रत्येकी 2 फेऱ्या करून आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानातील रद्दी जळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मनपा अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन, लिडिंग फायरमन राजन महाले, अमोल सोनवणे, अतुल पाटील, कुणाल ठाकूर, अमोल सरगर, किरण साळवी, पांडुरंग पाटील, निलेश सोनवणे, धनंजय खैरनार, जितेंद्र सरोदे यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. आग लागलेले गोदाम हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी असून हे गोदाम अतिक्रमित असून देखील महापालिकेने त्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. शहरातील अतिक्रमित असलेली धोकादायक दुकाने महापालिका कधी हटवणार असा प्रश्न देखील या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे. मैं जाकिर शाह बशीर शाह, यहाँ नटराज टाकी के सामने जो है ये आग लगी है. आग लगने का कारण क्या है वो मालूम नहीं, लेकिन आग लगी जो एक भंगार का पुट्टे का जो है, जो कागज़ पुट्टे का है ना, एक गोडाउन था, उसको पीछे से आग लगी है. उसके बाजू में जो है घर थे, दो चार घर थे, और उसके साइड में ऐसा एल टाइप जो है 6-7 घर ऐसे वो जले हुए हैं. यहाँ मैंने पुलिस डिपार्टमेंट भी आया, नगर पालिका के जो बहुत सारे जो अग्निशमन की 3-4 गाड़ी आई, वो आग बुझाने का जो है प्रयत्न चालू है. और आप देख रहे होंगे अभी नौजवान ये सब जो है ये भी मेहनत कर रहे हैं और नली वगैरह जो है बोरिंग की नली लगाए ले, और जो है हर तरह से नहीं किसी को जान जो है जानलेवा जो है इन्हें खतरा भी नहीं हुआ है और किसको लगा भी नहीं है. जो होने से पहले जो है सब बाहर निकल गए थे और बस्ती वाले और जो है जितने भी जो है हर समाज के जो लोग आके धुळे तालुक्यातील कापडणे येथील आदिवासी भिल्ल समाज बांधवांना मूलभूत सोयी सुविधा पुरवाव्या या मागणीसाठी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धुळे तालुक्यातील कापडणे गावात आदिवासी भिल्ल समाज घरकुल, रस्ते, गटारी अशा नागरी सुविधांपासून वंचित असल्याने त्यांना नागरी सुविधा पुरवाव्या या मागणीसाठी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की कापडणे गावात मोठ्या प्रमाणात आदिवासी भिल्ल समाज आहे. या समाजाला घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. रस्ते, गटारी अशा मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. आदिवासी वस्त्यांमध्ये लाईट आणि पाण्याची सोय नसल्याने हाल होतात. शिवाय बऱ्याच जणांना अद्याप रेशन कार्ड मिळालेले नाही. या भागाकडे कायमच लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केलेले आहे. वास्तविक कापडणे गावात अनेक नामवंत राजकीय पुढारी राहतात. ते मुद्दाम आदिवासींकडे दुर्लक्ष करतात का असा सवालही एकलव्य संघटनेने विचारला आहे. आदिवासींच्या समस्या येत्या 15 दिवसात न सोडविल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बिऱ्हाड आंदोलन पुकारले जाईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी एकलव्य संघटनेच्या महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मयूर सोनवणे, सीमा बिल, मंगल बिल, आशाबाई बिल, दिलीप मालसे, कमल सूर्यवंशी, रवी बोरसे, प्रवीण ढकेर, भालेराव बिल, अनिता ढकेर, इंदुबाई बिल, मंगल पवार, वैशाली बिल, सुशीला बिल, सुनीता बिल, शांताबाई बिल आदी उपस्थित होते. महाराष्ट्र उपनेता अध्यक्ष, आमच्या मागण्या आहे की माननीय शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशानुसार आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात येत आहे. कापडणे गावाच्या व नरहर गावाच्या महिलांना घरकुल नाही, प्यायला पाणी नाही, गावात लाईट नाही, पूर्ण महिला झोपडपट्टीत राहतात आणि कोट्यवधी रुपयाची निधी मिळते. त्या निधी आदिवासींपर्यंत पोहोचत नाही. ही कलेक्टर साहेबांनी चौकशी करावे, नाहीतर 15 दिवसात येणाऱ्या 15 दिवसात आम्ही बिडार आंदोलन कलेक्टर ऑफिस समोर करणार आहे. धुळे शहरातील ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त धुळे शहरातील गणपती मंदिर शेजारील ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर येथे दिनांक 31 मार्च रोजी पालखी मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7:45 वाजता स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. 8:30 वाजता भूपाळी आरती करण्यात आली. 10:30 वाजता नैवेद्य आरती करण्यात आली.
झाली. 11:30 ते 3 दरम्यान महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर दुपारी 4 वाजता स्वामींची पालखीची मिरवणूक ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरापासून काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते. सायंकाळी 7 वाजता स्वामींची आरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला. ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर धुळे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये स्वामी समर्थ महाराज प्रगती आहे. सकाळपासून आपल्या मंदिरामध्ये सकाळी 7:45 वाजता अभिषेक झाला. स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा आणि पाद्यपूजा केली. त्याच्यानंतर आपण 10:30 वाजता नैवेद्य आरती केली. नंतर शंकर महाराजांचं भजनाचा कार्यक्रम आज आपण ठेवला होता सकाळून. त्याच्यानंतर सकाळी 11 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचा भंडाराचा कार्यक्रम होता. त्यामुळे एकदम चांगल्या प्रमाणामध्ये प्रतिसाद पण चांगला मिळाला आणि आता पालखी सोहळा पण निघालेला आहे. धुळे तालुक्यातील अजंग येथे नाथबाबा यांच्या यात्रोत्सवानिमित्त तगतराव मिरवणुकीसह लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील अजंग येथील नाथबाबा यांच्या यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडव्याच्या दिवशी हरिभक्त परायण विकास महाराज मोरदोडकर यांचे कीर्तन संपन्न झाले. गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवार दिनांक 1 एप्रिल रोजी यात्रोत्सवानिमित्त तगतरावाच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यात्रोत्सवानिमित्त गावात संसारोपयोगी साहित्य, खेळणी, मिठाईची दुकाने थाटण्यात आली होती. विविध प्रकारचे पाळणे दाखल झाले होते. यावेळी माजी कृषी सभापती गुलाबराव पाटील, विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन कैलास थोरात, माजी सरपंच सुरेश पाटील, हिम्मत बदाने, निंबा रणदिवे, आनंद रणदिवे, गणेश बदाने, दगडू माळी, ज्ञानेश्वर माळी, सनी पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 31 मार्च गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या अजंग गावाचं कुलदैवत नाथ महाराज यात्रा दरवर्षाप्रमाणे भरते. रात्री गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यात्रेच्या निमित्ताने झाला. आता आज रविभाऊ यांचा तमाशाचा कार्यक्रम चालू आहे. गावातून तगतराव मिरवणूक काढली आणि मग आता रात्री तमाशाचा कार्यक्रम राहील. दिवसा नवसांचा कार्यक्रम असतो. 10 भात भट्टी वगैरे असं भरपूर असं आज दिवसभर कार्यक्रम सुरू होता आणि खेळण्याच्या वातावरणात यात्रा पार पडते. सर्व गावग्रस्त मंडळी सर्व सहकार्याने सर्व काम चालू आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. चौगाव येथील सोमनाथ गवळी यांच्या आत्महत्येप्रकरणी बुऱ्या बागल्यांसह 14 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. 80 फुटी रोडवरील रद्दी व पुठ्ठ्याच्या गोदामाला अचानक आग, लाखोंचे नुकसान. कापडणे येथील आदिवासी भिल्ल समाज बांधवांना मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याची मागणी. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. आणि अजंग येथे नाथबाबा यांच्या यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.